आता या वाघनखांच्या बद्दल आपण जर विचार केला तर शासन ज्याच्यावर खर्च किती करते आणि दाखवते हा वेगळा प्रश्न आहे. आता फक्त एकच पॉइंट ऑफ व्ह्यू आपण बघू की ते वाघनख कुठले आहेत. तर आपले इतिहासकार इंद्रजीत सावंत सांगतात की ते शिवाजी महाराजांचे आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांचे आहेत, याचा काही पुरावा नाही. आणि मग शेवटी आपण इतिहास संशोधक जे आहेत त्यांच्या ते बरोबर आहेत का नाही हे मग पाहायला पाहिजे. पण तसं संशोधन केलं पाहिजे. पण त्यांनी आता संशोधन करूनच ठरवलंय की हे जे वाघनख जे त्यांना त्यावेळेस मिळाले की त्या तत्कालीन रेसिडेंट किंवा कोणीतरी होतं तिथं साताऱ्याचं, त्यांनी ताब्यात घेतले होते आणि इकडं त्याला दिले आणि ज्याच्या नातवानी का पंतवानी इथं आता आणून दिलेले आहेत असं सांगितलं जात आहे. पण वाघनख तसं जर पाहिलं तर ते फार दुर्मिळ आहेत असं नाही आहे. काही ठिकाणी आहेतच. आपल्या संग्रहालयात सुद्धा वाघनखे आहेत कोल्हापूरला. तर शिवाजी महाराजांचेच वाघनखे कोणचे आणि त्या अफजल खानाला वध करताना ते कोणचे वापरले हे सांगणं कठीण आहे. त्याच्यावर संशोधन व्हायला